सोड 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 हे बघ दादा अरे माझी गुलाबो कुठं चालली? ए गुलाबो कुठं चालली तू? तुला काय करायचंय? मी कुठं पण जाईन आणि कुठं पण काही पण करन. अच्छा ऍटिट्यूड. अगं रस्त्याला धुळे बिळे किती आहे, चेहऱ्याला लागल ना, चेहरा खराब होईल तुझा. असून दे, माझा चेहरा मी बघून घेईन. चल बस मी सोडतो. विरे उतर. काही गरज नाहीये. वहिनी बसा हो तुम्ही. वहिनी? कोण वहिनी? मी कोणाची वहिनी नाही. बघ माझी होणारी बायको म्हणल्यावर त्याची वहिनीच होणार ना. ओ हॅलो, मी तुझी काही बायको होणार नाही. ओके आय लव्ह यू रे. तुझी वहिनी इंग्लिश बोलती राव. इंग्लिश स्कूल मध्ये जाते म्हणे तसं करणारच ना. बस हे बघा. वहिनी बसा. मला ना, अरे मी तुला किती वेळा सांगू रे, मला तू आवडत नाही. सारखं सारखंच का मला छेडत असतो? अगं पण मला आवडते ना तू. अरे पण मला नाही ना आवडत तू. काय कमी माझ्यात? तुला तर सगळं माहितीच आहे. केवढं मोठं घरदार आहे, शेतीवाडी लय मोठी आहे. हे बघ, पैसाच पैसा आहे वहिनी, काळजी करू नका. लाखात खेळीन तुम्हाला, लाखात. अगं राणी सारखं ठेवल तुला. लांबून बोलायचं काय, हातबीत लावायचं नाही. हात तर अजून लावलाच नाहीये, पण लावेल तेव्हा कळेल तुला. हे बघ, माझ्या घरच्यांनी मला काही हे संस्कार दिले नाहीयेत तुझ्या मागं पाळायचे. अगं मी बोलतो ना तुझ्या घरी, तुझे घरचे काय नाही म्हणणार आहेत का? तुझ्यासारख्या माजोरट्या मुलाला ना मी कधीच हो म्हणणार नाही. माझोरडा? हा, माजोरडा. अच्छा. वहिनी तुम्ही लय तापायला लागल्या. काय करायचं वहिनीचं? तापायचं नाही तर काय करायचं? ह्या लँग्वेज मध्ये हा बोलत असेल तर मग काय करायचं मी? ह्याला ऍटिट्यूड चांगला आहे वहिनी तुझ्या. असाच ऍटिट्यूड पाहिजे. लग्नानंतर पण अशीच भांडली पाहिजे. नवऱ्याशी भांडण केलंच पाहिजे बायकोनी. चल बस सोडतो. काय गरज नाही, मला पाय आहेत, मी जाऊ शकते घरी. ओ तुम्हीच निघा. आता निघतोय पण परत येणार आहे. अगं तुला घ्यायला यावं लागल ना तुझ्याशी लग्न करायला. चल चल निघ, नाही येणार तुझ्या सोबत. जे करायचं ते कर. येतो वरात घेऊन. नीट राय, निघ. ह्याला ऍटिट्यूडलेच भारी राव. हेच आपल्याला आवडलं. चल जाऊ का? येईन परत वरात घेऊन, बँड बाजा सगट. काय लाजबीज आहे का नाही या पोराला? सुट दिवसा ढवळ्या मला छेडतोय. घाईबाना कुठला. शे दे बाय. खा. खा. काय चाललंय बायको? बायको? कोणाची बायको? अगं माझी बायको वासरांना खायला घालते काय? अरे किती असंच वेळा- आपल्या लेकरांना खायला घालशील ना? काय बोलतोय तू? तुझं तुला समजतंय का? आता लग्न झाल्यावर लेकर होतातच. तू का माझ्या मागं पडलाय? मी तुला किती वेळा सांगू, माझं नाहीये तुझ्यावर प्रेम. अगं आवडतेस तू मला. अरे मी कोणाला नाही आवडत, मी सगळ्यांनाच आवडते. हा म्हणून पण मी मला कोणाला जास्त सगळ्यांना, आवडते. एक मिनिट, मी कोणाला सगळ्यांना हो म्हणत बसणार नाही. पहिली गोष्ट, अगं मला एकट्याला हो म्हण आणि मोकळे हो. राणी सारखं ठेवल तुला सांगितलं की परवाच. राजा राणीची जोडी आहे आपली, हे बघ, स्वर्गात बांधलेली आहे. एक वेळेस मी भिकाऱ्यावानी राहीन पण तुझी बायको होणार नाही. असं लय डोकं तापतोय वाटतात. डोकं तापलंय म्हणजे? हे बघ प्लीज, लांबून बोल माझ्याशी, माझ्या चिटकायचा प्रयत्न करू नको. अगं कोण चिटकते? अजून लग्न तरी झालंय का? बरं मी काय म्हणतो, कधी हो घरी बोला चाली करायला? सासू सासऱ्यांना भेटावं लागल ना माझ्या. हे बघ, माझं तुझ्या प्रेमच नाही तर तू बोलून काय करणार आहे? अगं होईल लग्नानंतर प्रेम. प्रेम व्हायला काय वेळ लागतोय का? तू फक्त हो म्हण. हो म्हण, हो म्हण, हो म्हण. अरे नाही बोलायचंय मला तुला. हो नाहीच म्हणणार आहे मी, शेवटपर्यंत नाहीच म्हणणार. कधीपर्यंत नाही म्हणणार? हा, कधीपर्यंत नाही म्हणणार? हा, शेवटचे 3 दिवस देतोय तुला. हो जर म्हणली नाही ना तर माझं इतकं वाईट गुण नाही, लक्षात ठेव. हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, मग मी तुला का हो म्हणू? अगं होईल का लग्नानंतर? सारखं तेच 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 बोलायला लागली. अरे पण माझ्या घरच्यांनी माझ्यावर हे संस्कार नाही केले.
अहो तुम्हाला गावावर हुडकत होतो. चला लवकर इथं असं काय करू नका. चला ते याचा फोन आलता. अरे थांब रे कोणाच फोन आलता? आलता ते जेशी येणार आहे. चला लवकर. वहिनीच राहू दे आता. सध्या कामात आहे. शेवटचे 3 दिवस लक्षात ठेव. ए राणी बायको चला लवकर चला हो प्लीज. दादा. घाबरू नकोस. नवरा आहे तुझा. नवऱ्याला घाबरत असतेत का? बाय. निदान बाय तरी म्हण. नंतर बघू वहिनी. चला लवकर. महत्वाचं काम आहे. लवकर चला. काय यार माझ्या नशिबात हे सगळं. काच माझ्या बाबतीत असं घडतंय. किती वेळा नाही म्हणावं मी त्या मुलाला, तरी माझ्या मागं लागलाय. काय करू मी? जर माझ्या पाठीवर जर माझ्या बापाचा हात असता तर नसता लागला असं माग माझ्या. बाबा जर तुम्ही असता तर किती चांगलं झालं असतं ना. तर कोणाची हिंमत नसती झाली माझी छेड काढायची. बाबा आई तरी करून करून किती करणार. आणि जर आईला सांगायला गेले तर आई माझं लग्नच लावून देईन. कारण की तिच्याशिवाय नाहीये माझं कोणी जगात. कोणाला सांगू काय करू काय समजतच नाहीये. पुढे जाऊन जर यांनी माझं काय बरं वाईट केलं तर मग मी काय करायचं? नाही असं नाही झालं पाहिजे. मला कोणाला कोणाला तरी सांगायलाच पाहिजे तरच हे सगळं थांबून. पण कोणाला सांगू मी? हा आईलाच सांगते मी आता. आता जे होईल ते होईल. आईला सांगावं लागेल. ए कुत्र चावण ना ते. ए मानसी मानसी इकडे. अगं इकडे ये ना. काय झालं मानसी? बस. अगं काय झालंय काय? अगं खुशी आता कसं सांगू तुला? काय झालं मॅडमने मारलं? नाही ग. हा मॅडमनी मारल्यावर रडत येईन का ती घरी? अगं येते तुला काय माहिती. बरं काय झालं? अगं तो पाटलाचा मुलगा नाही का, तो माझी छेड काढतो. अगं काय ते हा. पाटलाच पोरग? अगं ती दिसतच नसलं तुकार. ते काय झालं, आज मी चालत होते ना रस्त्याने तर अचानक मला अडवलं त्याने. आणि मला म्हटलं माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. मी त्याला नाही म्हंटल माझं नाही तुझ्यावर प्रेम. पण तो म्हणायला लागला मी तुझ्या घरी मागणी घालणार असं तसं. पण मला नाही ग त्याच्याशी लग्न करायचंय ग. अगं मग त्याच्या संग लग्न नाही करायचं. तू आईला सांग ना तुझ्या. आईला नको ग. तुला तर माहिती आहे ना पप्पा नाही मला. अगं पप्पा नसले तर आई काय तर कर ना. आई काय करणार आहे ग? पाटलाला सांगन ना आई. नाही नको अगं. आईला नको त्रास माझ्यामुळे अशी उगाच. येड्यावानी करू नको. आईला 2 गोष्टी कानावर घातल्या ना तर आई बघन ना तिचं ती काय करायचंय. अशाने तुला एखाद्या दिवशी उचलून न्यायचं ती पोरग. आणि ती मोठीची माणसं आहेत काय बी करू शकतात ती माणसं. बरोबर आहे तुझं. मग मी काय करू मला काहीच कळत नाही. एकदा आईला सांग. आईला विश्वासात घेऊन सांग काय हाय ती. आता तू रोजच कॉलेजला जाणार आहे येणार आहे. आता पोरांनी रोजच तुला असं केलं तर काय करणार तू ना. आणि लोकांनी पाहिलं मग काय म्हणते ती. मलाच दोषी धरतील ते. हा. ह्याच मुलीची काहीतरी चूक असेल म्हणूनच हा मुलगा हिच्या माग माग करतो असंच म्हणतील. मी काय करू? मी आईला सांगू का मग? आईला सांगून टाक बिंदास. बघन प्रयत्न करेन आई सोबत बोलायचा आता. आईला सांगून टाक की असं असं पोरग छेडतय. आणि रोजच छेडतो तुला देव. हा म्हणजे मी जेव्हा जेव्हा कॉलेजला जाते ना त्या रोडनी त्यावेळेस येत असतो मधी. मग आईला सांगून टाक. आता लय वेळ झालंय म्हणावं त्याचं. आता सहन नाही होते म्हणा. आता रडू फिडू काय नको.
एक काम कर, तू घरी जा आणि आईला सांग पहिलं. अगं आईला सांगितलं तर आईने माझी शाळा बंद केली तर मग काय करू? अगं ते शाळेवर जाळ कर, ते शाळेचं नंतर बघू, पण तुला तिकडच्या तिकडे उचलून नेलं माझी. जा तू पहिलं आधीवर आईला सांगू घरी जाऊन. बरोबर आहे. जा बाकीचं आम्ही बघतो जा. हा आणि काय भीती वाटली तर मला बोलव, मी हा. सांगते तुझ्या आई. चालेल, जा. जाते मी घरी. नीट जा आता घरी. हा हा. चल, आपण बी लय वेळ झालं इथं बसलेलं. काय आलं रडायला? आ रडाय काय आलं? कोणी आई. मारलं काय तुला? नाही कोणी मारलं नाही गाई. मग कोणी काय केलं मग? तो बस रडतच आधी सांगायचं सोडून रडतच बस. तो तो पाटलाचा पोरग नाही का ग? हा, काय झालं त्याचं? तो याला पिला काय? तो तो कशाला मरण? मग मग तू काय म्हणते पाटलाचं पोरग? मला वाटलं काय झालं काय accident. अगं तू माझं ऐकून घेशील काही? हा बोल. अगं तू मला छेडतो अगं. तिथं काय ताडपडा गेली त्या मोठ्या लोकांच्या इकडं. ती मोठे लोक, आपण गरीब पडलो तर. अगं आई मी कशाला जाऊ त्यांच्याकडे? मग कुठं कुठं गेलती तू? अगं माझी मी कॉलेजला जात होते हं. तर अचानक आला. कुठं? आडवं 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 म्हणजे आला. रोडनी वय. हा काय म्हणलं मग त्यो? तुम्हाला म्हटलं की माझं तुझ्यावर लय प्रेम आहे, हा, पण माझं नाहीये ग त्याच्यावर प्रेम. मग त्याचं असलं ते तिकडे पटपट असू नाही, आपण गरीब आहेत, ती मोठी लोक आहेत, ती काही असं पुरीला गरीबाच्या फसवत्यात. माहितीये ग मला, मग म्हणूनच माझा हंतरून पाहून पाय पसरले. त्या अजिबात बाई, आपण ती लय मोठे लोक आहेत, आपण गरीब पडलो तर. एक तुला माहिती ना मी कसं करते, कष्ट करून खात होतं. अजिबात त्यांच्या नादी नाही लागायचं आणि काही नाही करायचं. मी कशाला नादी लागू ग आई? तो पोरगा माझ्या नादी लागतोय, येऊन जाऊन नुसतं मला बोलतो. करडती पोरगी. बरं झालं तुम्ही आलात. पुढं कुणी कोणतं पाटलाचा पोरग तिला छडीतय वाटते. आता ते पाटलाचे त्यांना आता कुणी सांगायचं, ते मोठ्याचं लिकू. नाही नाही, तिला आता शाळेत नाही लावायची काय नाही. हा, तिथं जाऊन त्यांना मला- सांगावं ते परत उलट सुलट अडचण. मला या गोष्टीचीच भीती होती, आई असंच म्हणणार म्हणून शाळेत नाही लावायची. म्हणणार म्हणून बस शाळेत जाऊन कुठं नाही करीत. अरे मग आता काय उद्योग वाढलो ती बाई म्हणू शकतो काय मग काय करणार मी एकटी? मला लय शिकायचंय, लय मोठं व्हायचंय. ठीक आहे, तिला चांगलं शिकणाऱ्या चांगलं स्थळ शिकायला बघा. काय नाही, आज स्थळ एखादं आलं ना चांगलं तर लग्न लग्न करून टाकायचं. अगं आई लग्नानंतर नाही शिकून होत ग, चुलन मुल हेच करावं लागतं. हम्म. आणि आता तुला शिकूस तर ह्या पोरांनी काय उद्योग केला काय आणि मग केलं, तुझ्या काय काय करायचं? करत मग काय करायचं मी एकटीने इकडं? काय करत एकटं बाई? मग हा? जाऊ दे, तिचं चांगलं स्थळ बघा, आपलं हा, लग्न ती करून लग्न द्या. करून त्यांना टाकू, सांगा की एखादं आमच्या चांगलं पोरीला आमचं शिकायची इच्छा आहे. पाहुण्यांच्या तर असलं आता कोण जागलं बसणार त्यांच्या नादी लागत? मग काय ते मोठे लोक, आपण काय गरीब पडलो तर ते जाऊ. किती जण बोलायला गेलं ना, ते काय ऐकून गेलं आता नाही, राहिले ते त्यांचंच थोडे बोलणार दिवस आहे ना, ते. तिच्यावर ध्यान ठेवा. राहिलेले आपले जा शाळेला, हा. परीक्षा दे आणि नंतर मग येणार आहे. ती ह्याच्यात season ला शाळा तुझं फिरा लग्न गेली करू. तिकडे खाट्यात, जाऊ दे मरून तिकडे, आपलं लग्न करायचं. आणि कुठं शाळेत शिकून आपल्याला कुठं जरी तू चांगली शिकली आणि काय नोकरी लागते का? नोकरीला इथं ही लागत बघू. हे आहे का आपल्याकडं? जर त्यांनी प्रेमाने सांगून पैसा ऐकलं तर मी बी लागतो. सांगायचा प्रयत्न करतो, आहे की नाही? काय करणार याच्यापेक्षा वेगळं? हा, जा, नको टेन्शन घेऊ, जा अभ्यास कर. परीक्षा आली असेल ना जवळ तुझ्या. लय मला काम करायचं, कष्ट करायचं आणि ह्यांचं बी बघायचं. लय ते काय काय तिकडे करायचं आहे तुमच्या त्या मला. गुराला खायला टाका गेली होती तिथं त्या वासरांना, तर तिथं बी ती शेजारची बाई म्हणत होती, अहो त्या पोरीला ती पाटलाच पोरग त्रास येतो म्हणलं. मग तू कोणा गेली सांगायला? हा. तिने हात जोडले, म्हणले म्हणजे त्यांचं दुखणं आमच्याकडे आणायचं का? मोठ्या लोकांचं कुठं अहो ती फक्त बाई तो सुद्धा पुढं नाही आली. हिला- फक्त तो छेडत नाही का मम्मी? मग तो जवळ यायचा पण प्रयत्न करतो माझ्या. जाऊ दे. आणि भ्यायचं नसतं. द्यायचं नसतं. अरे आता बघ, परत काय बरं, बोललं? प्रत्येक कुणी- वेळेस कुणी तुझी आई असतं नाही की? तुझ्या बरोबर तिथं हा? तुझं राखण करायला. तुला काय तोंड थोडंसं नाही काय तू बी बोलायला? daring मान ना. हा? तुला काय माझ्या तोंड नाही? डेअरिंग आहे, पण तो डायरेक्ट अंगाला चिटकायला बघतो आणि मग कुठं जाते डेअरिंग काय माहित नाही कळत मला. ठीक आहे, ठीक आहे. तू तुझ्या माग शाळेत बी येतो, गुरा चारा टाका गेलो, तू रानात गेलो, तिकडे बी येतो ना. हा मग जाताना कोयता घेऊन जा बरोबर. हा. तू खायला आणायला जाते ना जाऊ दे गुराकडे, मग तुझ्याकडे तिकडे काय कोयता होईन ती असतो ना. होईन. हा होईन ती होईन तिकडे. समोर आला ना, मग तिथं हेच नाही करायचं, एकदा मरण नाही जगन. हम्म. कोयताच नरडी लावायचा इथं. मग मी तरी मरण नाही, तुला तरी मारीन म्हणा, डोक्यावरून चालले माझ्या. बरोबर. मग आम्हाला काय कर तुझ्या बरोबर असते ना तुझी एक मैत्रीण, हा शुभू. तिला बी घेऊन जा. इकडे तू घे असल्या ना, तू असल्या जरा डेअरिंग वाढते. जरा जीव उदार व्हायचं. हा. पोरगी पोरगी म्हणून लय असं मिळमिळत नाही राहायचं. बरोबर. मरण नाही तर जगन. अगं कोर पोरी मिळमिळ
मग तुझ्या आईला लय सांगत राहिली काय करत तुझ्या आई? तुझ्या आई वाघीन लागून गेली का? अरे मग तुम्ही धडा बांधायचा हो जरा असे डॅशर हो. बरोबर आहे रानात तुमचं. आता आहे ना जर आलं ना ते तुमच्याकडे कोयता बरोबर आहे आता येऊन दे त्याला समोर. घ्यायचं ना ऐकलं ना कोयता तिथं लावायचं बघ. हम्म. तुला संपून आणि मी संपून म्हणायचं बरोबर तर संपला विषय परत तुझं नादच नाही करणार ते. आणि काय जा, नाही, त्याचं लग्न आणि नाही रडू का? नको परत. हा हा लग्न काय तसलं आता ती पटकन करून टाकायचं ते ही नाही असं शाळा फिळात गेली तिकडं ही अजिबात नाही शाळा. बाई लवकर. एक तर ना आई लय बडबड करून राहिली, जनावराला ना खायलाच टाकलं नाही अगं मी दिवसभर. तशीच होते बिचारे. मला घेऊन अगं ऐकते का, ते माझ्या हाताला कापलंय अगं, त्याच्यामुळे तूच हे कर ना. हा हा करते की. हा इकडून सुरुवात कर. इकडं बाकी शाळा वगैरे ठीकठाक ना? कुठे तरी अपुरी काय सांगू यार शुभू तुला, याच का नाही तर पोरगं असेल ते सारखंच दुसऱ्या. त्रास देतय. तरी आईला सांगितलं बरं का त्याचं नाव. हा, मग काय म्हणते आई? काय नाही, ओय गुलाबो, शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. चला काय चला? चला की आता कवर वाट बघायला लावता आम्हाला. हे बघ, मला कुठंच यायचं नाहीये, नीट बोल माझ्याशी. कधी करायचं लग्न सांगून टाका लवकर. चला कधी करायचं म्हणजे? असं कसं बोलू शकतो तुम्हाला? अहो मग तुमच्याशी नाही करायचं तर कोणाशी करायचं? तुम्ही नाही नाही म्हणू नका. नाहीच म्हणणार आहे मी. मला तू अजिबात आवडत नाही. आवडत नाही? हा, आवडत नाही? नाही आवडत मला तू. अहो लग्नाच्या नंतर आवडताल तुम्ही. चला काय? चला की. अय चल निघ तूच, मला काही यायचं बायचं नाहीये. अय, सोड सोड सोड. हे बघ, दादा लाज वाटते का तुला माझ्या माझ्या हाताला हात लावायला? हा? मार ना. एवढं सगळं तुझं सहन केलं मी. हा? मार. मार, लाज वाटते का? निघ. अरे मरू दे, हिच्या असते हिच्या असते मेलो तर स्वर्ग भेटेल मला. हे बघ, तू निघ नाही तर मी तुला खरंच मार ना. ए, तुम्ही जा ना दादा. घरी जा. दादा तुम्ही चला. तू निघ. विषय दादा वाढवतो. तुम्ही चला. दादा तुम्ही चला हो. डोक्याला तापच झाला बाई या पोराचा मला. लोड घेऊ. शुभू, आता येऊन देस त्याला, पाटलाच्या पोराला. चांगलंच बघते आज त्याच्याकडे. तसं एक ना एक दिवस आपल्याला सगळ्यांना मारायचंच आहे की. नाहीतर तो तरी जगन, नाहीतर मी तरी जगन. आता ना त्याचा सामना माझ्याशी आहे, ते पण ह्या कोयता सोबत. भेटलं ना आडवच कापीत त्याला. चल घरी. अगं ही गवत. ते गेलं खड्ड्यात. चल तू, चल. अगं चल का तू.